भारत अशांत झाला पाहिजे, हे एकमेव ध्येय घेऊन वावरणारा दहशतवादी सैफुल्ला अखेर पाकिस्तानात गोळीबारात ठार झालाय. दोन 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच RSS मुख्यालयावर झालेल्या अयशस्वी दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सैफुल्ला पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोराच्या गोळीबारात ठार झाला. लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर असलेल्या सैफुल्लाचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी भारताच्या अनेक तपास यंत्रणा गेल्या 18 वर्षांपासून प्रयत्नशील होत्या. ही घटना आहे आजपासून जवळपास 18 वर्षांपूर्वीची. 1 जून 2006 पहाटे नागपूरच्या 0 माईल परिसराजवळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला थेट लक्ष्य करण्यात आलं. अँबॅसेडर कारमधून आलेल्या 3 दहशतवाद्यांनी मुख्यालयाच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. मात्र पोलिसांनी वेळेवर प्रत्युत्तर दिलं आणि तिघेही अतिरेकी घटनास्थळी ठार झाले. या हल्ल्यामुळे संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची कसोटी लागली होती. पण त्याच वेळी नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. सैफुल्ला कोण होता? एक चेहरा, अनेक नावं. या हल्ल्यामागचा मास्टर माइंड सैफुल्ला उर्फ सलीम उर्फ खालिद हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ दहशतवादी होता. तो भारतात अनेक नावे वापरून कार्यरत होता. विनोद कुमार, मोहम्मद सलीम, सलीम भाई, वाजिद. नेपाळ मार्गे भारतात लष्करचं नेटवर्क चालवणं, शस्त्रांची तस्करी, दहशतवाद्यांची भरती आणि आर्थिक मदतीचे स्तोत्र उभे करणं हे त्याचं मुख्य काम होतं. नागपूर ते बंगळूर असा सैफुल्लाचा देशद्रोही इतिहास आहे. सैफुल्ला केवळ नागपूर हल्ल्यापुरता मर्यादित नव्हता. तो देशभरात विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. नागपूर RSS मुख्यालय 2006 मध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये तो मास्टर माइंड होता. रामपूर CRPF कॅम्प हल्ला याच्यात त्याचा मुख्य सहभाग होता. त्याशिवाय बंगळुरू IISc हल्ला यात प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेवर हल्ल्याचा कट रचणारा सैफुल्ला होता. त्याचं नाव अनेक राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माटली भागात सैफुल्ला सक्रिय होता. तिथे तो लष्कर-ए-तोयबासाठी भरती, प्रशिक्षण आणि निधी उभारणीचं काम करीत होता. अलीकडच्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि तो घटनास्थळीच ठार झाला. भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 1 जून 2006 RSS मुख्यालयाला थेट लक्ष्य करण्यात आलं. त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबल दिनेश तिवारी, हवालदार किशोर मेंढे, रमजान शेख, रमजान पठाण आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अतुलनीय धैर्य दाखवलं. सुरक्षेसाठी उभारलेल्या बॅरिगेड्समुळे अतिरेक्यांना मुख्य इमारतीपर्यंत पोहोचता आलं नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र हे शौर्य केवळ एका केस फाईल पुरतं मर्यादित राहिलं. अनेक कर्मचाऱ्यांना ना गौरव मिळाला ना पदोन्नती. 18 वर्षांनी अखेर न्याय मिळाला का हा सवाल आहे. सैफुल्ला ठार झाल्याचं वृत्त हे समाधानकारक असलं तरीही ते पुरेसं नाही असं काही सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या 18 वर्षात सैफुल्लासारखे अनेक चेहरे बदलले, नाव बदलली, पण भारत विरोधी विचारधारा मात्र कायम राहिली. त्या विचारधारेचा आणि तिच्या पाळेमुळे उन्मूलन होईपर्यंत लढा संपणार नाही असंही मत व्यक्त केलं जात आहे. सैफुल्लाचा मृत्यू केवळ एका दहशतवाद्याचा अंत नाही, तर भारताच्या विरोधात असलेल्या विकृत विचारधारेवर मिळवलेला एक निर्णायक विजय नक्कीच आहे.